हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहत आहे 12वीचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यामध्ये चालू आहे आपला अल्डेहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड, जो की आहे 12वा युनिट. आणि आजचा आपला मेन टॉपिक आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. होल अँड शोल अबाउट द कार्बोक्सिलिक ॲसिड. ठीक आहे. मग मित्रांनो, ॲसिड म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्रश्न येत राहतात. ठीक आहे. पण ॲसिडचे प्रकार, ऑर्गॅनिक ॲसिड म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड, कार्बन ज्याच्यामध्ये आहे जो ॲसिड आहे तो ऑर्गॅनिक ॲसिड. मिनरल ॲसिड जसं HCl आहे, H2SO4 आहे, HNO3 आहे ना. तर आपण कार्बोक्सिलिक ॲसिडबद्दल होल अँड फुल कंप्लीट माहिती घेऊया. त्याच्या आधी त्याचं आपल्याला मेन आहे ॲसिडिक नेचर. कशाचं? तर कार्बोक्सिलिक ॲसिडचं. रिमेंबर, कार्बोक्सिलिक ॲसिडचं ॲसिडिक नेचर त्याच्या COOH ग्रुपमुळे. ठीक आहे. मग हा नक्की ग्रुप काय ते पाहून घेऊ. बघा, आपण एक सिंपलचा कार्बोक्सिलिक ॲसिड काढतो. सपोज CH3, C डबल बॉन्ड O आणि हा O आणि हा एक H. ओके. जर वॉटर मॉलिक्युल्स होते त्यात लावून वॉटरमध्ये जर तुम्ही त्याला डायल्यूट करायचा प्रयत्न केला, डायल्यूट केलाच, तर नाव दिस इज कॉन्जुगेट ॲसिड, दिस इज कॉन्जुगेट बेस. आता होते असं, ॲसिड असल्यामुळे एक हायड्रोजन इकडे ट्रान्सफर होईल आणि होईल CH3, C डबल बॉन्ड O आणि हा O, याच्यावर मग 2 पेयर्स, एक निगेटिव्ह कॅरेक्टर, याच्यावर 2 असतात, याच्यावर पहिले 2 होते आणि इथे सुद्धा 2 प्लस H2O चा होऊन जाईल H3O. आता हा झाला कॉन्जुगेट ॲसिड आणि हा झाला कॉन्जुगेट बेस. रिमेंबर, कॉन्जुगेट ॲसिड बेस पेयर्स आहेत. आता कॉन्जुगेट ॲसिड बेस पेयर म्हणजे काय? ज्या 2 स्ट्रक्चर्समध्ये फक्त Hचा फरक असन, कसाचा? H+चा फरक असन, त्याला कॉन्जुगेट ॲसिड बेस पेयर म्हणायचं. जसं H2O आणि H3O याच्यामध्ये H+चा फरक आहे, त्यामुळे हा कॉन्जुगेट ॲसिड बेस पेयर झाला. तर इथं कार्बोक्सिलिक ॲसिड आणि कार्बोक्सिलेट आयन याच्यामध्ये कॉन्जुगेट ॲसिड बेसचा पेयर ॲसिड आहे, कारण त्यांच्यामध्ये फक्त H+चाच फरक आहे. जिथे फक्त H+चा फरक असेल तिथंच कॉन्जुगेट ॲसिड बेस होते. ठीक आहे, त्याला म्हणायचं नाव हे तर आपण समजतो. म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड आता H+ डोनेट कराल तेव्हाच तो ॲसिड होईल. आता इथे एक लक्षात घ्या, इथे ॲसिडिटी याची महत्त्वाची काय? कारण का इथं 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय आहे, तर ऑक्सिजन ॲटम्स आहेत आणि त्यांची टेंडन्सी इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक लेवलवर, या लेवलवर तिथे इलेक्ट्रॉन्स काय होऊन राहिले, तर ते पुलअप होऊन राहिले. त्यामुळे हा हायड्रोजनला H+ बनून जायला काहीही प्रश्न पडून नाही राहिला. हेन्स आपण जर आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट पाहिलं तर कसं, तर नाव KEQ इक्वल्स टू काय होईल? नाव CH3, COO निगेटिव्ह, इकडे काय तर H3O पॉझिटिव्ह आणि या साईडला रिॲक्टंट काय तर CH3, COOH आणि इकडे काय तर H2O. आता एक लक्षात घ्या, H2O म्हणजे वॉटर. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन ऑलवेज काय राहणार तर कॉन्स्टंट. हेन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इक्वल्स टू काय तर कॉन्स्टंट. हेन्स नाव Ka इक्वल्स टू KEQ इंटू H2O आणि हे जे उरलेलं आहे ते काय तर CH3, COO निगेटिव्ह आणि इथं काय तर H3O ॲज अ पॉझिटिव्ह आणि खाली काय उरलं वॉटरचं कॉन्स्टंट आलं, त्यामुळे ॲसिडिक ॲसिड म्हणजे CH3, COOH. दिस इज कॉल्ड K म्हणजेच काय ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. हेन्स K इक्वल्स टू ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट, त्याला आपण ॲसिडिटी कॉन्स्टंट सुद्धा म्हणू शकतो. आता होते असं मित्रांनो, जेवढी जास्त K होईल म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट कोण, म्हणजे एखादी गोष्ट जास्तीत जास्त डिसोसिएशन होईल, म्हणजे ॲसिड जर असं तो जेवढा जास्तीत जास्त H पॉझिटिव्ह होईल तेवढाच जास्तीत जास्त तो स्ट्रॉंगर ॲसिड असतो. हेन्स इफ देर इज अ डिसोसिएशन कॉन्स्टंट इज मोर और द डिसोसिएशन ऑफ ॲसिड इज मोर, the acid is stronger, or in other words we can say that if higher the Ka value म्हणजेच acid dissociation constant or acidity constant and lower the pKa value, stronger acid. असा आहे. आता pKa काय?
आपण काय म्हटलं बघा, जेवढी जास्त के ची व्हॅल्यू राहील आणि पीके ची व्हॅल्यू कमी राहील तर तेवढा जास्त स्ट्रॉंगर तो ऍसिड राहील. व्हाय दिस इज सो? बिकॉज नाउ पीके इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग ऑफ के. हेन्स याची व्हॅल्यू जर का जास्त असेल तर याची व्हॅल्यू कमी ती उलटा. हेन्स if there is a more percentage of Ka value, then it concluded that there is a more dissociation of an acid. Here we take example of organic acid, that is the acetic acid, and stronger is the acid. Hence with respect to pK, जर तुम्हाला pK ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर कमीत कमी pK वाला जास्त स्ट्रॉंग ऍसिड आणि Ka ची व्हॅल्यू जर असेल तर स्ट्रॉंगर म्हणजे जास्त व्हॅल्यू ज्याची Ka ची व्हॅल्यू आहे तो स्ट्रॉंगर ऍसिड. ठीक आहे, याच्यानंतर याचा पुढचा पार्ट पाहू. आता इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूशन्स ऑन ऍसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तत्पूर्वी आपण पाहिलं होतं की ऍसिडिक ऍसिडचं आपण काय केलं होतं, आयोनायझेशन केलं होतं, तो कार्बोक्सिलिक आयन बनला होता. पण कार्बोक्सिलिक आयन कसा, तर नाव CH3 हा C डबल बॉन्ड O हा O इथे निगेटिव्ह म्हणजेच निगेटिव्ह चार्ज आहे याच्यावर, 3 लोन पेअर्स आणि इथे 2 लोन पेअर्स आहेत. दिस इज कार्बोक्सिलेट आयन. ठीक आहे, R लावलं तर कार्बोक्सिलेट बनवतो. ठीक आहे, ऍसिडिक आयन म्हटलं तर चालेल त्याला. आता याचं जर का तुम्ही जर का डिलिपोलायझेशन पाहिलं तर हे इथे ओपन होणार, याच्यावर ओपन होणार, त्यामुळे रिझल्टंट स्ट्रक्चर तुम्हाला काय मिळणार, नाव CH3 C. इथं आता सिंगल बॉन्ड झाला, 1 2 3 4 5 7 निगेटिव्ह कॅरेक्टर या ऑक्सिजन झाले. इथे डबल बॉन्ड बनलाय म्हणजे पुन्हा एकमेकांमध्ये कन्वर्ट होतात. हे पुन्हा हा इथं ओपन होईल, हा पुन्हा याच्यावर जाईल, त्यामुळे रिझल्टंट स्ट्रक्चर तुम्हाला इथे मिळेल. आणि रेझोनन्स हायब्रिड काय मिळेल मग, रेझोनन्स हायब्रिड दोन्ही याची मदतली गोष्ट असते. म्हणजे फेज नाव CH3 C हा एक ऑक्सिजन आणि हा डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड आणि हा निगेटिव्ह कॅरेक्टर दोन्ही ऑक्सिजनवर सारखा आहे. म्हणजे ते निगेटिव्ह दिलं तरी चालेल, पार्शियल निगेटिव्ह दिलं तरी चालेल. दिस इज कॉल्ड द रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ कार्बोक्सिलेट आयन. तर याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की हे तर ठीक आहे. आता क्वेश्चन त्यांनी हा पण विचारलेला होता, जसं पुस्तकात दिलेला आहे का अल्कोहोल जर असेल, फिनॉल जर असेल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड जर असेल तर त्याची ऍसिडिटी सगळ्यात जास्त कोणाची आणि का बरं. प्रश्नाचं उत्तर बघू त्या आपण. आणि त्याआधी कोण घेऊ आपण, इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन ऍसिडिटी ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड. आता हे तर ठीक आहे, आपल्याला हे समजलं. इथं महत्त्वाची गोष्ट काय की हा निगेटिव्ह कॅरेक्टर इक्विव्हॅलंट आहे, म्हणजे दोन्ही हे जे स्ट्रक्चर आहे इक्विव्हॅलंट आहे. हे असं अल्कोहोल आणि तुम्हाला फिनॉलमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिड हा मोर स्ट्रॉंगर आहे ॲज कम्पेअर टू फिनॉल अँड अल्कोहोल. सगळ्यात जास्त कार्बोक्सिलिक ऍसिड, त्यानंतर फिनॉल, नंतर अल्कोहोल असं आहे ते. त्याचा क्वेश्चनचा आन्सर आपण पाहू. तर इथे असं म्हणाला निगेटिव्ह कॅरेक्टर दोन्ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनवर, 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनवर सारखा येणार आहे. म्हणजे हे इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर आहे, त्यामुळे कार्बोक्सिलेट आयन हा मोर स्टेबल आहे, म्हणून याची ऍसिडिक नेचर ही जास्त आहे. तर आता इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऍसिडिटी ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड काय म्हणते, जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर का कार्बोक्सिलिक ऍसिडला लागला असेल तर तो त्याची ऍसिडिक नेचर वाढवतो. आणि जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग और म्हणा किंवा रिलीजिंग म्हणा, इलेक्ट्रॉन डोनेटिंग और रिलीजिंग सबस्टिट्यूएंट जर का ऍसिडिक ऍसिडला और कार्बोक्सिलिक ऍसिडला लागला असेल तर तो त्याची ऍसिडिटी हे काय करतो, तो कमी करतो, म्हणजे डिक्रीज करतो. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग सबस्टिट्यूएंट इन्क्रीज कशाला करतो, तर मायनस हा इफेक्ट दाखवतो तिथं तो. आणि हा जर का समजा डिक्रीज करत असेल तर हा प्लस हा इफेक्टनं त्याचा काय करतो, डिक्रीज करतो. तर मायनस हा प्लस हा इफेक्ट काय आपण ह्याकडे पाहिलाय. तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर तो डोनेट इलेक्ट्रॉन मायनस हा इफेक्ट आहे, आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल स्वतःकडे घेणार. इलेक्ट्रॉन डोनेटिंग जर असेल तर प्लस हा इफेक्ट आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग जर असेल तर मायनस हा इफेक्ट आहे, तसं समजून घ्या. आता इलेक्ट्रॉन विड्रॉइंगसाठी काय ही कोण दाखवते, जसं Cl झालं, हा NO2 झालं, हा हे जसं Cl झालं, आणि प्लस मध्ये काय जाईल नाव CH3 झालं, हा जसं OH झालं. हे जे ग्रुप्स असतात हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग्स असतात. आपण अल्किल ग्रुप जास्तीत जास्त वापरता आलो, त्यामुळे अल्किल ग्रुपचं एक्झाम्पल आपण घेऊ. जसं NH2 ग्रुप झालं, हे सुद्धा झालं, हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. त्यामुळे प्लस हा इफेक्ट त्याला काय करतात, डिस्टॅबिलाइज करतात, म्हणजे त्याची ऍसिडिटी कमी करतात. तर हा मायनस हा इफेक्ट झाला, हे त्याची ऍसिडिटी वाढवतात. बघा कसं, जसं आपण याचं एक्झाम्पल घेऊ तसं हा हे बघा, आता हा ऍसिडिक ऍसिड आहे. तर ह्या ऍसिडिक ऍसिड मध्ये आपण असं लिहू नाव 3 ठिकाणी 3 हायड्रोजन्स असेल आणि हा COOH ग्रुप आहे. ठीक आहे, नो डाऊट हा ऍसिडिक ऍसिड आहे. पण जर का या एक हायड्रोजन जर का रिप्लेस करून Cl लावला तर ऍसिडिक नेचर अजून वाढून जाते. हे अशासाठी वाढते का इथे इलेक्ट्रॉनिक इफेक्टनुसार हे स्वतःकडे इलेक्ट्रॉन वाढते, त्यामुळे हा H ला H पॉझिटिव्ह बनून जाण्यासाठी खूप जास्त प्रोत्साहन मिळतो.
ठीक आहे. जर अजून जर का सीएल ग्रुप वाढला तर इथे ऍसिडिटी अजून वाढते. तिसरा अजून एक जर सीएल ग्रुप वाढला म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर वाढला तर त्याची ऍसिडिटी मोर नंबरला वाढते. यापेक्षा कमी जर तुम्ही पाहिलं तर सीएल हा एक हायड्रोजन, हा सीएल COOH ग्रुप इथे तुम्ही पाहिलं तर इथं तुम्हाला दोनच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप दिसते, त्यामुळे याची ऍसिडिटी जास्त आहे पण याच्यापेक्षा कमी. आणि जर तुम्हाला एकच सीएल ग्रुप असेल, इथं H आणि हा COOH ग्रुप, तर इथं तुम्ही पाहाल तर एकच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लागलेला आहे, त्यामुळे याची ऍसिडिटी या दोघांपेक्षा कमी आहे. आणि जर का फक्त आणि फक्त का ऍसिडिक ऍसिड असेल म्हणजे हा H, हा C, हा एक H, हा एक H आणि हा COOH, तर हा ऍसिडिक आहे. पण हे आता हे ऍसिडिक नेचर पहा, सगळ्यात जास्त ऍसिडिक कोणचा आहे? हा ट्रायक्लोरोवाला, ट्रायक्लोरो ऍसिडिक ऍसिड, डायक्लोरो ऍसिडिक ऍसिड आणि मोनोक्लोरो ऍसिडिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड. हे यामुळे होते की त्या हा जो H+ आहे हा जेवढा जास्त लवकर H आहे हा H पॉझिटिव्ह म्हणून जाईल तेवढं चांगलं. आता ह्याला जर का पूर्ण कोअर म्हणजे H पॉझिटिव्ह आयन्सला वेअर H पॉझिटिव्ह आयन्सला जर का लवकर रिलीज करायचं असेल तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असले पाहिजे आणि हे त्याचं इलेक्ट्रॉनिक नेचर आहे. आता असं आहे, यानुसार त्याचा सबस्टिट्यूएंट कोणता लागतो त्यानुसार त्याला इलेक्ट्रॉन म्हणजे विड्रॉ केल्यानंतर मायनस हा इफेक्ट नंतर तो जास्तीत जास्त स्ट्रॉंगर ऍसिड बनतो आणि हा स्टॅबिलाइज करतो कोणाला? तर हा कार्बोक्सिलिक आयनला. हायड्रोजन गेल्यानंतर कसं काय आपण कार्बोक्सिलिक आयन्स बनल आणि कार्बोक्सिलिक आयन स्टेबल. हेच अशा कंडिशनमध्ये आपण हे बोलत पाहिजे की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग सबस्टिट्यूएंट लागला असेल तर कार्बोक्सिलिक ऍसिडला त्याची ऍसिडिटी वाढत राहते. जेवढी जास्त लागेल तेवढी त्याची ऍसिडिटी हे वाढते. आता क्वेश्चन दिलेला होता ट्रायलिसमध्ये, तो क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. की इथे दिलेलं होतं दोन, एक लागला होता CH3, हा एक CH2 आणि हा C, ठीक आहे, हा एक O आणि कार्बोक्सिलेट आयन दिलेला होता हा, आणि एक दिलेला होता इथं हा Cl लागला, इथं हा CH2 आणि हा C, एक ऑक्सिजन हा दुसरा ऑक्सिजन. हे दोन स्ट्रक्चर दिलेले आहे पुस्तकातून, तुम्हाला म्हटलेलं आहे ते 2-3 प्रकारचे क्वेश्चन विचारले आहेत. त्यात म्हटलं की स्टेबिलाइज कोण करतं? सगळ्यात जास्त स्टेबिलाइज हा करून तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लागला. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लागला असल्यामुळे इथं स्टेबिलायझेशन दाखवल आणि इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आता सपोज जर का इथं जर H लावला आपण तो कार्बोक्सिलिक ऍसिड झाला, हा मोनोक्लोरो कार्बोक्सिलिक ऍसिड झाला. त्यामुळे हे जे स्ट्रक्चर आहे तर ह्या स्ट्रक्चरमध्ये त्याला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लागला असल्यामुळे ह्याला स्टेबिलिटी जास्त मिळत, इकडे थोडं स्टेबिलिटी काय मिळत तर कमी मिळते. तिकडे हा प्लस हा इफेक्ट झाला, हा झाला मायनस हा इफेक्ट, अशानुसार त्याचा आन्सर आहे. आता हे अजून एक क्वेश्चन विचारला होता जसं आपण बोललो आहे की अल्कोहोल. आता अल्कोहोल जर तुम्ही पाहिलं, सपोज जर ROH आहे, याचं जर तुम्ही जर आयोनायझेशन कराल तर होईल काय? RO आणि H, ठीक आहे थोडा. जर तुम्ही फिनॉलचं जर का आयोनायझेशन जर केलं मित्र हो तर काय होईल? O आणि हा H जर त्याचं आयोनायझेशन करत म्हणजे वॉटरमध्ये जर सोल्युबल केलं तरी होऊन जाते ते. तर O 1 2 3 4 5 6 निगेटिव्ह कॅरेक्टर आणि ऍसिडिक ऍसिड जर करा तर ऍसिडिक ऍसिडचं आपण नुकतंच बघितलं तरी आपण डबल घेऊ नाव C डबल बॉन्ड O, हा O आणि हा H. जर तुम्हाला असं दिसेल रिझल्टंट स्ट्रक्चर C डबल बॉन्ड O, हा O. आता प्रश्न आहे का सगळ्यात जास्त स्टेबल कोणता आहे नाही याच्यातला? हा, अल्कॉक्साइड आहे, फिनॉक्साइड आहे. नाव दिस इज अल्कॉक्साइड, दिस इज फिनॉक्साइड, दिस इज कार्बोक्सिलिक. आयनच आहे ना ते, कार्बोक्सिलेट आयन म्हणा, फिनॉक्साइड आयन म्हणा आणि अल्कॉक्साइड आयन म्हणा. सगळ्यात जास्त स्टेबल. आता बघा तुम्ही जर म्हणा इथं रेझोनन्स स्ट्रक्चर किती येते, त्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर 5 येते, याचं रेझोनन्स स्ट्रक्चर किती येतं? 2च आहे. त्यामुळे तुमच्या डोक्याचा प्रश्न असेल की याच्या जास्तीत जास्त रेझोनन्स स्ट्रक्चर्स असतात तो स्टेबल आहे. पण इथं कंडिशन अशी आहे, इथं हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा कार्बनवर आहे आणि इकडचा निगेटिव्ह चार्ज हा 2 मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनवर असल्यामुळे आणि ह्या दोन जरी स्ट्रक्चर आहे तरी हे दोन्ही स्ट्रक्चर हे कसे आहेत तर इक्विलिब्रियम स्ट्रक्चर आहे, इक्वल स्ट्रक्चर आहे. त्यामुळे इथं जो निगेटिव्ह चार्ज आहे हा 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनवर आहे आणि इथं जो निगेटिव्ह चार्ज आहे 1 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनवर आहे. जरी तो डिलोकलाइज होत असला तरी इथं कार्बोक्सिलेट आयनची स्टॅबिलिटी जास्त आहे आणि इथं तो कोणता डिलोकलायझेशनचा स्कोपच नाही. त्यामुळे सगळ्यात जास्त ऍसिड हा ऍसिडिक नेचर हा कार्बोक्सिलिक ऍसिड, नंतर फिनॉल, नंतर हा झाला अल्कोहोल. तर इथं असा हा विषय आहे, असा त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पुस्तकामध्ये आहे, पण तुम्हाला फक्त कसं समजत हे सांगितलं. यानंतर आपण ॲरोमॅटिक ऍसिड बघू, त्याची स्टॅबिलिटी अँड डिस्टॅबिलिटी बघू. नाव आता बघू ऍसिडिक नेचर ऑफ अरोमॅटिक हायड्रोकार्बन. जसं ॲलिफॅटिकचं पाहिलं तसंच अरोमॅटिक हायड्रोकार्बनचं सुद्धा आहे. इन अरोमॅटिक हायड्रोकार्बन द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स इज increase the acidic character whereas the electron donating group decrease electron withdrawing group increase the acidity whereas electron donating or releasing group decrease the activity. आता इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे कोणचे? जे मायनस हा इफेक्ट दाखवून राहिले, जसं Cl झालं, NO3 झालं नाही का.
आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हा प्लस आय इफेक्टला सरळ सरळ काम करतो. प्लस आय इफेक्ट म्हणजे तो झाला प्लस आय इफेक्ट असल्यामुळे तो काय होणार, इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो वाढवून देतो, म्हणजे तिथं H प्लस लवकर बनून जाण्याचे चान्सेस कमी राहतात. मग ॲलिफॅटिक असो का ॲरोमॅटिक ऍसिड असो, इथं कंडिशन तेच होऊन राहिली आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की इलेक्ट्रॉन रिलीजिंग किंवा डोनेटिंग ग्रुप म्हणजे कोणते, जसं OH ग्रुप झाला, जसं एनी अल्किल ग्रुप झाला, जसं NH2 ग्रुप झाला, हे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवून देतात, त्यामुळे त्याची ऍसिडिटी कमी होते. जसं एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलाय, जसा बेन्झीन हा COOH आणि याच्या जर का ऑर्थो पोझिशनला एवढं लागला असेल तर हा सगळ्यात जास्त ऍसिडिक बनतो. आता हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, त्यामुळे ऍसिडिक कॅरेक्टर यात वाढून जाते. नाव याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं ऍसिडिक नेचर, जसा हा COOH आहे, ऑर्थो नंतर पॅरा पोझिशनला जर एवढं लागला असेल तर त्याचं ऍसिडिक नेचर यापेक्षा कमी पण किंवा जास्त राहील. जर बेन्झीन रिंग जर आहे म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, म्हणजे कोणता तो बेन्झोइक ऍसिड आहे, तर याच्या मेटा पोझिशनला एवढं लागला असेल तर रिॲक्टिव्हिटी तुम्ही जर पाहिली असेल तर रिॲक्टिव्हिटी म्हटल्यापेक्षा ऍसिडिक नेचर त्याचं कमी येईल. आता डोक्यामध्ये असा प्रकाश पडतो आपल्याला, जनरली हा NO2 जर का हा इथे पाहिजे होता, कारण का हा या ग्रुपच्या जवळपास आहे, पण ऍक्च्युअली तसं होत नाही. COOH स्वतः एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, म्हणजे कार्बोक्सिलिक आयन जर त्याचा बनून आला तर COOH जो ग्रुप आहे तो स्वतः इलेक्ट्रॉन डेन्सिटी होतो, त्यामुळे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनचे प्रोडक्ट स्टेबल राहतात आणि म्हणून हे असं आहे. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर बेन्झोइक ऍसिड त्यानंतर येतो COOH, आणि याच्यानंतर जर कोणाची ऍसिडिटी जर सगळ्यात कमी आहे तर ती मग याला जर एखादा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर लागला असेल, जसं CH3OCH3 जर लागला असेल तर त्याची ऍसिडिटी पण कमी होते. असा इथे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आणि डोनेटिंग ग्रुपचा फरक पडतो. रिमेंबर एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड असो का ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड असो, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर लागला असेल तर ऍसिडिक नेचर वाढते, मायनस आय इफेक्ट, आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर लागला असेल तर ऍसिडिटी कमी होते, म्हणजे प्लस आय इफेक्ट. ठीक आहे, तर चला आता बघू आपण सेकंड पॉईंट आजचा, फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराइड. म्हणजे रिएक्शन्स पाहू आता कशाच्या, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक ऍसिड म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचे केमिकल प्रॉपर्टीज पाहू. शेवट 2-4 रिएक्शन्स आहेत, त्यानंतर हा युनिट संपवून जाईल. तर पाहू आपण पहिली रिएक्शन आजची काय आहे, फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराइड म्हणजे ऍसिड क्लोराइड म्हणजेच काय, तर नाव RCOCl. ठीक आहे, बघा जनरल रिएक्शन सांगतो. याच्यामध्ये 3 प्रकारचे रिएक्शन बोलले गेलेले आहे. थायरोइड क्लोराइड सोबत रिएक्शन लावलेली आहे, PCl3 सोबत आणि एक PCl5 सोबत, आणि त्यानंतर न्यूज ब्रेन मध्ये आपण ते क्वेश्चन असण्याचे आन्सर बघू. चला चालू करू. याच्यामध्ये पहा पहिली रिएक्शन CH3COOH प्लस SOCl2 म्हणजे थायोनिल क्लोराइड. आता SOCl2 ही सगळ्यात जास्त इंडस्ट्रियल प्रिपरेशन मध्ये वापरले जाते. का बरं, त्याचं रिझन सांगतो. बघा, एक Cl या H सोबत रिप्लेस होऊन जाईल, एक Cl इथे लागेल. नाव CH3CO आणि हा एक Cl, म्हणजे आता बघा हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन हा SO घेऊन जाईल, म्हणजे काय होईल, SO चं होईल SO2 गॅस, हा वरच्या होऊन जाईल, आणि H चा काय तयार होईल HCl. बघा डबल आपण काय होणार होतो, एक H आणि Cl निघून जाईल, HCl गॅस बनवून, असं चित्र आहे. असं जर त्याचा एरो आहे वरच्या, म्हणजे डायरेक्ट वरच्या डायरेक्शनला तो उडून जाईल. दुसरा ऑक्सिजन हे इकडे जाईल, आणि CO नंतर जर हा Cl लागला तिथं त्याला ऍसिड क्लोराइड म्हणतो आपण. हेन्स ही रिएक्शन सगळ्यात जास्त वापरण्याच्या मागचं कारण हे आहे की इथे कार्बन डायऑक्साइड आणि HClचं म्हणजे जे बाय प्रोडक्ट आहे, जे अननेसेसरी प्रोडक्ट आहे, अनडिझायर्ड प्रोडक्ट आहे, यांना सेपरेट करायसाठी कंपनी पैसे खर्च करत नाही पडत, कारण का ते गॅसेस कंडिशन्समध्ये येतात आणि सरळ सरळ इव्हॅपोरेट होऊन जातात. इव्हॅपोरेट जर नाही होत असेल तर सरळ सरळ त्याच्यामधून रिएक्शन मिक्सरमधून निघून जातात. दुसरी अजून प्रिपरेशन, दुसरा वे अजून असा आहे का CH3COOH याला तुम्ही प्लस PCl3 सोबत सुद्धा रिॲक्ट करू शकता. आता असं आहे, जर इथं लागत असेल तर त्यामध्ये स्टॅच्युरेटिव्ह मेंटेन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला 5 ऍसिटिक ऍसिड घ्यावं लागेल, 3 मोल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड. बघा काय होईल, नाव 3CH3CO आणि हा 3 Cl गेले. मग त्याच्यात काय काय गेलं, 3 Cl गेले आणि हा इतका गेला, उरलं काय काय, P1 हायड्रोजन 3 आणि O3 म्हणजे POH/3 असं लिहा, किंवा H3PO3 लिहा, फॉस्फरस ऍसिड. तिसऱ्या पहिल्या प्रिपरेशन अशी करता येते याची, एक CH3COOH प्लस PCl5. तर तुम्हाला बघा इथे काय दिसेल प्रोडक्ट, नाव CH3CO आणि हा Cl, म्हणजे तुम्हाला हा तयार करायचा, म्हणजे तुम्ही डायरेक्ट प्रोडक्ट लिहून टाका. उरलं काय काय बघा, एक हायड्रोजन या HCl सोबत चालला जाईल, म्हणजे प्लस याचं Cl. उतर किती Cl उरले, तिथं 3 Cl उरले, आणि किती P उरला, एक, आणि एक ऑक्सिजन, त्यामुळे आपण असं लिहू POCl3 फॉस्फरस ऑक्झिक्लोराइड. अशा वेन प्रोडक्ट आहे. आता याला सांगून आपण ते क्वेश्चन पुस्तकामध्ये बघितले, त्यानुसार बघू. युजर ब्रेन मध्ये त्यांना 3-4 प्रकारचे रिएक्शन दिलेले आहेत. बघा, ऍसिडिक ऍसिड आहे आणि थायोनिल क्लोराइड आहे. थायोनिल क्लोराइड म्हणजे काय, तर SOCl2.
सरळ आहे. तर तुम्हाला काय प्रोडक्ट भेटला तिथे पहा बरं. एक भेटला CH3COCl प्लस दुसरा प्रोडक्ट काय भेटला SO2 गॅस, बरोबर. आणि तिसरा प्रोडक्ट काय भेटला तुम्हाला HCl गॅस. ठीक आहे, ही झाली आपली पहिली रिएक्शन. दुसरं, आता जो ऍसिड दिलेला त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी काय म्हटलं ते लिहायचं विसरलो मी, तर PCl3 आहे सपोज. हा, आता जर रिएक्शन मध्ये तुम्हाला प्रोडक्ट काढायचा आहे तर काय निघेल, सरकच आहे. तर हा जो OH आहे हा निघून जाईल, एक Cl इथे लागेल म्हणजे CH3 CH2 आणि हा CO आणि प्लस म्हटल्यापेक्षा Cl ला डायरेक्ट असेल. दुसरा प्रोडक्ट काय निघेल तर H3PO3 फॉस्फरस ऍसिड किंवा POH3 म्हटलं तरी चालेल. तिसरी रिएक्शन आपण पाहू. नाव इथे दिलेला बेंझोइक ऍसिड रिएक्ट्स विथ द PCl5. नाव PCl5 सोबत जर का रिएक्ट दिलेला आहे आता काय काय प्रोडक्ट निघाले ते पाहू आपण. तीन प्रकारचे प्रोडक्ट निघायला पाहिजे. जसं ह्या इथून का इथे Cl लावा, नाव C6CH5CO आणि Cl. आता एक हायड्रोजन सोबत HCl चालला जाईल म्हणजे एक HCl निघेल, एक Cl आणि एक हायड्रोजन राहिले किती तर 3 Cl, एक फॉस्फरस आणि एक ऑक्सिजन. तर POCl3 असे त्याचे तिन्ही प्रकारचे आन्सर्स आहेत. ठीक, इथपर्यंत. यानंतर पुढची रिएक्शन बघू, ते नोट डाऊन करून घ्या. आता पाहू आपण रिएक्शन 2. त्यातली पहिली रिएक्शन आहे रिएक्शन विथ अमोनिया म्हणजे फॉर्मेशन ऑफ अमाइड, आणि दुसरी रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड और ऍसिड अनहायड्राइड म्हणून. ठीक आहे, बघू. याच्यामध्ये होते कसं, जेव्हा ऍसिटिक ऍसिड म्हणजे CH3COOH रिॲक्ट होतो अमोनिया सोबत म्हणजे NH3 अल्कोहोलिक अमोनिया घ्या, व्यवस्थित काही समवट रिएक्शन आहे. तर इथं सॉल्ट तयार होते कसं, हा बेस आहे आणि हा ऍसिड आहे, त्यामुळे एक हायड्रोजन इथे शिफ्ट होईल, ते NH3 चा NH4. हेन्स नाव CH3COO निगेटिव्ह आणि हा NH4 जो आहे हा पॉझिटिव्ह. याला म्हणायचं अमोनियम ऍसिटेट. तो ऍसिटिक ऍसिड आहे तर अमोनियम ऍसिटेट हा सॉल्ट आहे. हा CH4 झाला. नाव याला जर प्रोलॉन्ग हीटिंग केलं और स्ट्रॉंग हीट जर दिलं तर यातून वॉटर मॉलिक्यूल निघून जातो, म्हणजे हे दोन हायड्रोजन हा एक ऑक्सिजन, तर होईल ते CH3CO आणि इथे NH2. आता याला तुम्ही असं लिहिलं तरी चालते, CH3C डबल बॉन्ड O आणि हा NH2 हा सुद्धा अमाइड झाला. ठीक आहे, तर ऍसिड अमाइड म्हणा. आता ही रिएक्शन सेकंड वेने सुद्धा करता येते. जसं बोलले आहे ऍसिड क्लोराइड सोबत CH3CO आणि हा Cl प्लस NH3 हे सुद्धा एक सिंपल रिएक्शन लक्षात ठेवण्यासाठी. जर ती लक्षात नसून राहत तर इथं सरळ आहे, HCl बाहेर निघल, HCl लिहून टाकू इथे किंवा तिथे लिहिलं तरी चालेल. रिमेंबर जो इथून HCl असेल तर डबल लिहायची गरज पडत नाही. त्यामुळे इथं प्रोडक्ट मिळेल तुम्हाला CH3CO आणि हा एक NH2. ठीक, एका क्वेश्चनचा आन्सर तुम्ही करून द्यायचा मला या वेळेला. C6H5COOH प्लस NH3 दोन स्टेप मध्ये रिएक्शन आहे. ती रिएक्शन मला करून दाखवायची आहे तुम्हाला. ठीक आहे, आता सेकंड रिएक्शन फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड. हा, ऍसिड अनहायड्राइड काय बघा. ऍसिड अनहायड्राइडला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण असं सुद्धा लिहू शकतो CH3CO आणि हाय, किंवा लॉंग फॉर्म मध्ये सुद्धा सांगतोच मी तुम्हाला. होते कसं, जेव्हा दोन मॉलिक्यूल ऍसिडिक ऍसिडचे नाव CH3C डबल बॉन्ड O आणि हा OH प्लस CH3C डबल बॉन्ड O आणि हा OH, जेव्हा तुम्ही ही रिएक्शन P2O5 म्हणजेच किंवा डायरेक्ट H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चालते, जे डिहायड्रेटिंग एजंट आहे. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल म्हणजे डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल म्हणा. यातून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा, हा OH काढा आणि हा H काढा आणि सरळ लावून द्या. तर काय होईल तिथं ऍसिडिक अनहायड्राइड होईल. म्हणजे ऍसिडिक अनहायड्राइड मिळालं म्हणजे कसं होणार बघा. नाव CH3 हा C हा डबल बॉन्ड O हा एक O आणि हा C डबल बॉन्ड O आणि हा CH3 आणि इथं लिहायचं प्लस H2O. दिस इज कॉल्ड द फॉर्मेशन ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड. सेकंड वेने सुद्धा केली जाते. तर तो वे कसा आहे बघू बघा. नाव इफ CH3COO Na म्हणजे सोडियम ऍसिटेट, इथं पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, प्लस CH3CO आणि हा Cl म्हणजे ऍसिटिल क्लोराइड. सिंपल रिएक्शन आहे बघा. NaCl बाहेर काढायचं आहे तुम्हाला आणि जे उरलेलं आहे ते लावायचं CH3CO हा O आणि हा CO आणि हा CH3. म्हणजे कसं नाव CH3 हा C डबल बॉन्ड O हा एक O, C डबल बॉन्ड O हा एक O आणि काय उरलं हा C आणि
सी डबल बॉन्ड O आणि हा इथं काय राहिलं तर CH. हे अशा वेन आहे बघा कसं CH3 सी डबल बॉन्ड O, CH3 सी डबल बॉन्ड O, हा O हा जो मधात आहे तो, आणि हा CO आणि CH3 हा CO आणि हा CH3. उरलं काय तर NaCl. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ऍसिडिक अनहायड्राइडचे प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे. यानंतर अजून 2 रिएक्शन्स राहिल्या आणि यानंतर मग आपण हा युनिट क्लोज करू. आता या 2 रिएक्शन लास्ट आहेत. त्यातली पहिली आपण डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि सेकंडरी रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा डी शब्द म्हणजे होते काढून टाकणे. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कार्बोक्सिलेशन म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुपच काढून टाकणे. नाव या रिएक्शन मध्ये होते असं, जेव्हा ऍसिडिक ऍसिड, जसं ऍसिडिक ऍसिडवर कोणताही ऍसिड CH3COOH सोडियम हायड्रॉक्साइड सोबत इन मेन कंडिशन आहे CaO म्हणजे सोडा लाईम कॅल्शियम ऑक्साईड सोबत रिएक्शन केल्यानंतर होते असं, यातून निगेटिव्ह CO3 बाहेर निघत. आता हा जो ऍसिडिक ऍसिड आहे याचं कन्वर्शन तुम्हाला पहिले सोडियम ऍसिडेट मध्ये करावं लागते. सोडियम ऍसिडेट मध्ये कन्वर्शन कसं करावं, त्याच्यावर सोबत NaOH सोबत जर तुम्ही रिएक्शन केली तर सरळ सरळ तुम्हाला काय मिळते तर Na म्हणजे सोडियम ऍसिडेट हा झाला तयार. आता सोडियम ऍसिडेट सोबत जर NaOH मध्ये इन प्रेझेन्स ऑफ CO म्हणजे सोडा लाईम सोबत जर रिएक्शन झाली तर होते असं, यातून बाहेर निघते Na2CO3 म्हणजे हा Na, हा एक Na, आपण इथे लिहू Na2 आणि हा C आणि हे 1 2 आणि हा 3 CO आणि हा 3 Na2CO3 बाहेर निघेल. आणि हा जो हायड्रोजन आहे हा एक अटॅच होता त्या CH3 चा काय बनते, जसं आपण CH3 आणि NaOH लिहिला, याला असं लिहिण्याच्या जागी जर आपण CH4 जर लिहिलं तरी चालेल. याच्यामध्ये जो अल्केन तयार होऊन राहिला हे प्रिपरेशन ऑफ अल्केन विथ रिस्पेक्ट टू कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, पण याच्यामध्ये 1 कार्बन शॉर्ट असते. कोणता हा जो कार्बन आहे त्याचा सोडियम कार्बन करून टाकू. ठीक आहे. तसं एक एक्झाम्पल आपण जर अजून पाहिलं ना, CH3 CH2 हा COOH याचा फॉर्मेशन तुम्ही पहिले सोडियम सॉल्ट मध्ये करा. नाव Na कसं करायचं, याची रिएक्शन NaOH सोबत लावा, सोडियम सॉल्ट मिळेल तुम्हाला प्लस NaOH and in main conditions of calcium oxide म्हणजे सोडा लाईम. तर तुम्हाला होईल काय हे बघा, Na आणि हा Na निघेल बाहेर म्हणजे Na2 आणि COO आणि हा एक O म्हणजे CO3 सोडियम कार्बोनेट बाहेर निघेल. आणि हा जो हायड्रोजन आहे हे लागेल CH2 चा काय होऊन जाईल CH3 म्हणजे CH3. दिस इज द प्रिपरेशन ऑफ अल्केन ऑल्सो. म्हणून ही रिएक्शन थोडी महत्त्वाची. यानंतर रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन करायचं म्हटलं तर ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट जरूर लागेल. आता रिड्युसिंग एजंट आहे तर खूप, पण ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडवर आपण सिलेक्टिव्ह रिडक्शन टाकतो. म्हणजे आपण इथं LiAlH4 म्हणजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट इन इथर सुद्धा टाकू शकतो किंवा B2H6 सुद्धा रिएक्शन वापरू शकतो आपण. रिमेंबर सोडियम बोरोहायड्रेट कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करत नाही, त्याचे सर्व काही कारण आहेत. आपण करून बघू पहिले कसं आहे बघा. नाव CH3COOH याचं रिडक्शन करायचं आहे तुम्हाला. फर्स्ट स्टेप मध्ये लावा LiAlH4 इन प्रेझेन्स ऑफ इथर आणि सेकंड स्टेज मध्ये करायचं हायड्रोलिसिस. तुम्ही सरळ प्रोडक्ट लिहू शकता. आता किती कार्बन आहे इथं तर 2. नाव CH3 हा सुद्धा काय होईल CH2 आणि हा होईल अल्कोहोल. नाव दिस इज द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल तयार करता येते ना, म्हणून ही एक रिएक्शन महत्त्वाची सांगितली गेलेली आहे. जर आता इथं जर आपण पाहिलं ना CH3 CH2 आणि हा COOH आणि सेम जर कंडिशन तुम्ही इथं जर का मेंटेन करत असाल फर्स्ट कंडिशन आणि सेकंड कंडिशन, तुम्हाला आता बघा किती कार्बन आहे इथं 1 2 3, त्यामुळे 3 कार्बन लिहून टाका इथं CH3 CH2 आणि हा OH. नाव दिस इज द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. इथिल अल्कोहोल, प्रोपिल अल्कोहोल, या प्रोपिल अल्कोहोल म्हटलं तरी चालेल. दिस इज कॉल्ड ॲज द रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. रिमेंबर आपण इथं लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट वापरत आहे आणि हा काही सोपा नाही आहे. हा थोडा खरं म्हणजे कॉस्टली प्रोडक्ट जातो तसा, पण काढायचं असेल तयार तर तुम्ही कंपनीमध्ये करू शकता किंवा कुठे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आपला 12 नंबरचा युनिट संपला बेटा. यानंतर 13 युनिट आपण पाहू, अमाइन्स पाहू. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.